ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिका खूप सुंदर वळणावरती चाललेली आहे. आपण तर पाहतोय की प्रियाला आता मात्र एकदम चांगली शिक्षा मिळाली. पण हीच प्रिया अजून एक मोठी चूक करणार आहे आणि ती म्हणजे पोलीस कस्टडीतून पळण्याची. प्रियाची ही चूक मात्र आता प्रियाच्या अशी काही अंगाशी येणार आहे आणि त्यानंतर प्रिया मात्र अजून मोठ्या गुन्ह्यामध्ये अडकली तर जाणारच आहे. पण या सगळ्यामध्ये अजून एक गोष्ट घडलेली आहे आणि ती म्हणजे आता इकडे पूर्णाजीला एक प्रकारे दृष्टांत झालाय किंवा पूर्णाजीला सगळं सत्य समजलेलं आहे आणि पूर्णाजीने या सगळ्यामध्ये सगळ्यांच्या समोर आता खुलासा केलेला आहे. कशा पद्धतीने मात्र आता सायलीच खरी तन्वी आहे हे सत्य पूर्णाजीने सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सविस्तरपणे पाहूया. छोटासा व्हिडिओ चुकवू नका. इकडे आपण पाहिलं की अश्विन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करतोय. हे मात्र आता खरं सांगायचं तर कुणालाच पटलेलं नाहीये. अश्विन घर सोडून जायला निघालाय. मला सध्या एकांत हवे आहे आणि मला या सगळ्यामध्ये अजिबात आता इथे थांबायचं नाहीये असं म्हणत अश्विन आता या सगळ्यामध्ये स्वतःला एकटं टाकण्याचा किंवा एकटं करण्याचा प्रयत्न करत असताना त्याला आता घरचे सगळेजण समजावतायत की तू जर का हे सगळं केलंस ना तर मात्र आता इकडे लवकरात लवकर त्या प्रियाचा हेतू साध्य होईल आणि मग मग मात्र काही करता येणार नाहीये असं म्हटल्यावरती मग आता अश्विन सांगतोय, जगून तरी मी काय करायचंय, किती किती सहन करू, इतके दिवस मी आता सहनच करत होतो, मला खरंच कळत नाहीये. आणि त्यावरती अस्मिता म्हणते, अश्विन मग माझं काय, तू आता तुझाच फक्त विचार करत आहेस. तू आता विचार कर, मी या सगळ्यामध्ये इतके दिवस कशी आणि किती हे करतीये, तुला समजतंय का अश्विन? अरे तू किती म्हणजे स्वतःला त्रास देतो आहेस. अरे माझा नवरा तर आता अजूनही मला फसवतोय आणि फसवून मला आता एका बाईच्या सोबत तो आहे. पण तरी सुद्धा मी माझं आयुष्य जगतीये ना. हे बघ, तुझ्या पुढे तर तुझं सगळं आयुष्य पडलंय. तू दुसरं लग्न करू शकतोस आणि सगळ्यामध्ये आता तुला चांगली बायको मिळेल असं म्हटल्यावरती मग आता अश्विन सांगायला लागतो, नाही, पुन्हा 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 त्याच ह्याच्यामध्ये मला आता अजिबात अडकायचं नाहीये. मी आता कोणत्याही परिस्थितीमध्ये या सगळ्यामध्ये अडकू इच्छित नाहीये. आणि असं म्हटल्यावर ती आता इकडे प्रताप सांगायला लागतो, ठीक आहे, तुला जे काही करायचं आहे ना ते सगळं सगळं तुझ्या मनाप्रमाणे कर, पण पण आता स्वतःला संपवू नको. तू इकडे आता तू तुझ्या आता कामाला वाहून घे. तू आता या सगळ्यामध्ये आपलं बिझनेस सांभाळ, म्हणजे तू तुझं हॉस्पिटल पण सांभाळ, बिझनेसमध्ये पण लक्ष दे. जितकं बिझी स्वतःला ठेवता येईल तितकं बिझी ठेव. काय असं म्हटल्यावरती आता इकडे चैतन्य सांगतो, अश्विन अरे असं काय करतोस, साक्षीने ज्या वेळेला मला सुद्धा हा सगळा. आणि त्यानंतर मग आता इकडे अश्विन सांगायला लागतो, साक्षीने माझ्या बाबतीत जे काही केलं आणि त्यानंतर त्यानंतर मी सुद्धा या सगळ्यामध्ये असाच असाच हतबल झालो होतो ना, मग तरी सुद्धा मी या सगळ्यातून सावरलोय आणि तू पण सावरशील. हे बघ, काहीही झालं ना तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये एकमेकांना सावरायचं आहे आणि सगळे चांगले दिवस जात म्हणजे वाईट दिवस जाऊन चांगले दिवस नक्कीच येतील. तू नको चिंता करू असं म्हणत तो आता त्याला समजवतोय. बरं, हे सगळं चालू असतं आणि त्यानंतर सगळेच जण अश्विनला समजवत आहेत आणि प्रताप म्हणतो, तिची तेवढी लायकी होती का की ती या सगळ्यामध्ये तुला आता डिझर्व करते किंवा तुला इतक्या प्रकारचा त्रास देऊ शकते, अशी तिची लायकी होती का? अजिबात नाही, तिची ती लायकीच नव्हती. तू का स्वतःला त्रास करून घेत आहेस असं म्हणत प्रताप त्याला समजवतोय. आणि त्यानंतर कल्पना म्हणते, अश्विन तुला शपथ आहे हा माझी, तू जर का स्वतःला त्रास करून घेतलास ना तर मात्र इकडे मी कधीच तुझ्याशी बोलणार नाहीये. आणि त्यानंतर मग आता इकडे सांगायला लागते प्रतिमा, हे बघा, आपण सगळ्यांनी या वेळेला एकत्र राहायला पाहिजे आणि एकत्र येऊन आपण आता सगळ्यांनी या सगळ्या गोष्टींचा सामना करायला पाहिजे. आणि त्यानंतर मग आता अश्विनकडून वचन घेतलं जातं. अश्विनकडून वचन घेतल्यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते, हे बघा अश्विन भाऊजी, काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास होईल असं काही करायचं नाहीये, वचन द्या आम्हाला असं म्हटल्यावरती आता इकडे अश्विन वचन देतोय. प्रेक्षकांनो, तोपर्यंत प्रिया आता इकडे निघालेली आहे आणि प्रिया ज्या वेळेला मग आता निघाले आणि त्याच वेळेला इकडे नागराज, महिपत या सगळ्यांना सगळ्यांना आता एकाच व्हॅनमधून पाठवण्यात आलेलं आहे. त्याच वेळेला नागराज आता तिला इकडे सांगत आहे, तू कितीही काही झालं तरी सुद्धा तुझ्या डोक्यामधला सैतान हा अजिबात जाणार नाहीये.
तुझ्या डोक्यामधला सैतान हा असाच वळवळत राहणार आहे. तू या सगळ्यामध्ये आता जरा तरी सुधार. म्हणजे काय माहितीये का, आता तुला सुधारणारा तसाही वाव नाहीच आहे. कारण तू आता ज्या वेळेला जाशील ना जेलमध्ये, तिथे तुला सुधारायची काही संधी मिळणार नाहीये. त्यामुळे त्यामुळे काहीही झालं तरी आता तिथून तुझी सुटका नाही. आता तुझ्या हाताशी ना वापरा अश्विन आहे ना आता तुला कुणी वाली आहे. आणि त्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये आता मात्र पुरती अडकलेली आहेस. असं म्हणत ज्या वेळेला तो आता प्रियाला डिवचतोय त्यावेळेला मात्र आता प्रिया इकडे आणि चिडलेली प्रिया आता सांगायला लागते, बास करा, मला तुमच्याशी काही बोलायचं नाहीये. असं म्हणत प्रियाने आता मात्र एकदम चिडून तमाशा सुरू केलेला आहे. बरं त्याच वेळेला मग आता इकडे नागराज सांगायला लागतोय, हे बघ, काहीही झालं ना तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये सुटका नाहीये. तू आता जी काही अडकलेस ना ती आता पूर्णपणे अडकणार. प्रिया विचार करते, नाही, मी ह्या जेलमध्ये जाणार नाही. कारण या वेळेला माझ्या सुटकेसाठी खरंच अश्विन नाहीये. तर मला काय करायला पाहिजे? मला इथून पळायलाच पाहिजे. कारण यानंतर कुणीही माझी मदत करणार नाही. ना आता किल्लेदार आहे ना आता सुभेदार आहेत. आणि आता अश्विन तर बिलकुल त्याला मूर्ख बनवू शकत नाही. काय करू काय करू? आणि प्रिया विचार करते, हीच वेळ आहे. इथून तू पळू शकतेस प्रिया, पण एकदा का जेलमध्ये गेलीस ना की तुला पळता येणार नाहीये. आणि प्रिया सेकंदाचाही विचार न करता आता मात्र इकडे बाजूला असलेल्या पोलिसांची बंदूक पळवून आता तिकडून पळण्याचा प्रयत्न करते. नागराज आणि महिपत या दोघांनाच ती आता वेठीस धरून पळण्याचा प्रयत्न करत आहे. बरं तोपर्यंत पूर्णाजी अचानक वेड्यासारखं काहीतरी बडबडायला लागलेली आहे. आणि पूर्णाजी आता मात्र सायलीकडे पाहते आणि सायली असं म्हणत, सायली बोलतच नाहीये. ती सगळ्यांना सांगायला लागते, तन्वी कुठे आहे? तन्वी कुठे आहे? तन्वी कुठे आहे? माझी तन्वी कुठे आहे? आता सगळेजण विचार करतात, बहुतेक पूर्णाजीच्या डोक्यावरती परिणाम झालाय की काय. म्हणजे आत्ता तर आपण प्रियाला घराबाहेर हकलून दिलेलं आहे. आणि असं असताना मग आता तन्वी तन्वी ती ज्या वेळेला करत आहे त्यावेळेला सगळ्यांनाच थोडासा धक्का बसलाय. आणि त्यानंतर आणि सगळेजण तिला आता समजवण्याचा प्रयत्न करतायत. पण त्याच वेळेला ती आता सांगायला लागते, तन्वी तन्वी कुठे आहे? बोला, माझी तन्वी कुठे आहे? तुम्हाला कुणालाच माहित नाहीये का? यावरती मग आता सगळेजण म्हणायला लागतात, काय बोलते पूर्णाई? यावरती पूर्णाई म्हणते, माझी तन्वी माझ्यासमोर उभी आहे. तुमच्या कुणाच्याही लक्षात आलं नसेल, पण ज्या वेळेला तुम्ही आता हिला प्रियाला बाहेर काढलं त्यावेळेला मी पाहिलेलं आहे. माझ्या तन्वीच्या पायावरील जन्मखूण. एका झटक्यात सगळे पूर्णाईकडे पाहायला लागतात. आणि आता रविराज म्हणतात, पूर्णाई काय बोलताय तुम्ही? आणि त्यावरती मग आता पूर्णाई सांगायला लागते, हो, मी आता हिच्या पायावरील जन्मखूण पाहिलेली आहे. दाखव तुझा पाय. यावरती आता सांगायला लागते सायली, हो, माझ्या पायावर तुळशीपत्राची खूण आहे. पण पूर्णाई पूर्णाई माझ्या पायावरची ती खूण ना ज्या वेळेला माझा पाय तव्यावरती पडला ना आणि त्यावेळेला पूर्णपणे आता ती हे होऊन गेलेली आहे. त्यावरती मग आता लगेचच सायली विचार करते, अच्छा, म्हणजे माझ्या पायावरची खूण जळण्यासाठीच प्रियाने हा सगळा प्रकार केला होता. तर सायलीच्या डोक्यामध्ये एकाच वेळेला अनेक गोष्टी आलेल्या आहेत. आणि सायली आता विचार करते, अरे देवा, म्हणजे म्हणजे या सगळ्यामध्ये आपण आता विचार पण करू शकत नाही आहोत. इतकी प्रिया पुढची निघाली. आणि त्यानंतर कल्पना म्हणते, हो पूर्णाई, अहो त्या दिवशी ज्या वेळेला सायली मात्र इकडे आली होती ना तेव्हा हिने मुद्दामच तो तवा सायली येईल अशा मार्गामध्ये ठेवला होता. असं म्हटल्यावर ती पूर्णाई सांगायला लागते, हो, आणि मी आत्ता सायलीच्या पायावरची खूण पाहिलेली आहे. असं म्हटल्यावर ती मात्र आता इकडे सगळेच जण हदरलेत आणि सगळेच जण सांगतात, सायली, बघू तुझ्या पायावरची खूण. पूर्णाईने सगळ्यांच्या सायलीच्या पायाची प्रेक्षकांनो खूण दाखवलेली आहे. ज्या वेळेला सायलीच्या पायाची खूण दाखवले आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे सगळ्यांनाच खूपच धक्का बसलेला आहे. आणि त्यानंतर मात्र आता लगेचच इकडे सायली सांगायला लागते, माझ्या पायावरती खूण पहिल्यापासूनच आहे. आणि म्हणजे प्रियाने माझंच गाठोडं पळवून आता हा सगळा प्रकार केलेला होता. एका झटक्यात प्रेक्षकांनो सायलीला हे सत्य समजलेलं आहे. आणि आता एका झटक्यात सगळ्यांच्या समोर सत्य आलंय. बरं, ही झाली कथा आता इकडची. इकडे आता ही कथा चालू आहे. तर तिकडे प्रियाने आता ती बंदूक हातामध्ये घेतलेली आहे. प्रियाने बंदूक हातामध्ये घेतल्यावरती त्यानंतर ती आता बंदुकीचं टोक इकडे नागराजकडे ठेवते आणि आत्ताच्या आत्ता मला इथून सोडा
असं आता म्हणायला लागते. पण त्याच वेळेला मात्र आता इकडे लगेचच मागून कॉन्स्टेबल तिला पकडण्याचा प्रयत्न करत आहे. पण प्रिया मात्र या सगळ्यामध्ये काही ऐकायला तयार नाहीये. प्रियाने ताबडतोब बंदूक रोखले आणि मला आत्ताच्या आत्ता इथून जाऊ दे, नाहीतर नाहीतर आता तुम्हाला मी अजिबात सोडणार नाही, असं आता म्हणायला लागलेली आहे. असं म्हटल्यावर ती प्रिया आता नागराजला ओलीस धरून बंदूक घेऊन पळालेली आहे. प्रेक्षकांनो, प्रियाने आता पळून खूप मोठी गोष्ट केलेली आहे आणि त्या खूप मोठी गोष्ट करत तिने आता चुकी केलेली आहे. आणि त्यानंतर इकडे आता प्रिया फरार झाली ही गोष्ट सगळ्यांना समजले. आणि त्याच वेळेला सायलीच खरी तन्वी ही पण गोष्ट समजलेली आहे. एका झटक्यात मालिकेची सगळी समीकरणं बदलताना आपल्याला दिसत आहेत आणि मालिका आता रंजक वळणावरती आले. पूर्णाजीने सायलीला तन्वी म्हणत सगळ्यांच्या समोर सत्य तर आणलंय, पण आता पळालेली प्रिया ही या सगळ्यामध्ये अजून काय कारस्थान करणार आणि कशा पद्धतीने या लोकांना अजूनही त्रास देणार, येणाऱ्या भागामध्ये सगळं सगळं आता समजणार आहे. आणि मालिका अशीच रंजक होत जाणार आहे. असेच ट्विस्ट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. असेच अपकमिंग ट्विस्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहेत.